प्रत्येकाला असं वाटतं की माझा हस्ताक्षर सुंदर झाला पाहिजे, पालक सांगतात, शिक्षक सांगतात, पण माझ्या हस्ताक्षरामध्ये बदल होत नाही. तर त्यासाठी मी पुस्तक घेऊन आलो, ऑकस सुलेखन पुस्तिका. त्या माध्यमातून, या किटच्या माध्यमातून तुमचं हस्ताक्षर 100% सुंदर होणार आहे फक्त 30 दिवसामध्ये. आणि माझा व्हिडिओ पहा आणि या पुस्तकाचा सराव करा. हे पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे. मला व्हॉट्सअपवर नवीन कमेंट करा आणि पुस्तक मागवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सराव करा. तुमचं हस्ताक्षर 30 दिवसामध्ये सुंदर होणार आहे. तर चला मग माझ्या व्हिडिओकडे. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण मागील हस्ताक्षराचे 2 पाठाचा अभ्यास केला आहे. आता या ठिकाणी पुढील अक्षरांचा तुम्हाला या ठिकाणी लिंक इंडेक्स मध्ये आहे. त्या पद्धतीने तुम्हाला त्या अक्षरांचा सराव करायचा आहे. आता पुढील अक्षर आहे ळ. त्या वळणाप्रमाणे तुम्हाला त्या सराव करायचा आहे. 1 2 3 1 2 3 अशा प्रकारे तुम्हाला या अक्षरांचा सराव करायचा आहे. 45 अंशाच्या कोनामध्ये पेन धरून याचा तुम्हाला सराव करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना या पूर्ण पुस्तक, पेन, शाही आणि शाही भरण्यासाठी कार्ट्रिज हे पाहिजे असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कमेंट करायचे आहे. तुम्हाला ऑनलाईन हे किट मिळणार आहे. तर आता या अक्षराचा खालच्या अक्षरांचा सराव तुम्हाला करायचा आहे आणि इतर तुमच्या वहीमध्ये त्याचा सराव करायचा आहे. या अक्षरालाच अनुसरून आपण काही शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. त्या शब्दावर तुम्हाला सराव करायचा असेल तर पेन पूर्ण व्यवस्थित धरून तुम्हाला त्यावर व्यवस्थित गिरवायचं आहे. आई या अक्षराचा आपला सराव झाला आहे. त्या पद्धतीने तुम्हाला हे अक्षर व्यवस्थित गिरवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि वरील मात्राही व्यवस्थित द्यायचा आहे. क च्या डोक्यावरची रेषा, ळ च्या डोक्यावरची रेषा ही व्यवस्थित आणि पूर्ण मारायची आहे. कारण पूर्ण रेषा मारली तर तुमचं अक्षर छान दिसणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला या अक्षराचा सराव करायचा आहे. सराव करताना पेन व्यवस्थित धरणे खूप गरजेचे आहे. आता तुमच्या हस्ताक्षरामध्ये थोडे बदल तुम्हाला जाणवायला सुरुवात झाली आहे. तुमच्या अक्षरामध्ये वळण, रेषा याचे तुम्हाला पूर्ण या ठिकाणी माहिती झालेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्या अक्षरांचा सराव करायचा आहे. पुढील अक्षर आहे घ. घ हे अक्षर जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला पुढील काही अक्षर जमणार आहे. याचं कट 1 2 3 4 5 1 2 3 4 5 अशा प्रकारे तुम्ही या अक्षराचा सराव करायचा आहे. अनुसाराचा पण तुम्हाला सराव व्यवस्थित करायचा आहे. अक्षर गिरवताना काळजीपूर्वक आणि व्यवस्थित तुम्हाला त्या अक्षराचा सराव करत पुढील अक्षरांकडे व्यवस्थित जायचे आहे. त्या ठिकाणी अनुसार फक्त पेन ठेवून खाली ओढला की अनुसार तयार होतो. पुढील अक्षरांचा सराव विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करायचा आहे. आणि याच अक्षरावर अवलंबून आपण काही शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. त्या शब्दांवर तुम्हाला सराव करून तुमच्या वहीमध्ये तुम्हाला सराव करायचा आहे. तुम्ही जर अजून इतर सराव जर केला तर तुमच्या हस्ताक्षरामध्ये लवकर प्रगती तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. आणि 1 महिन्यामध्ये तुमच्या हस्ताक्षरामध्ये खूप असे बदल होऊन तुमचं हस्ताक्षर मोत्यासारखे होण्यास कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सराव करणं हा यामध्ये खूप महत्वाचा एक भाग आहे. क हे अक्षर आपण या अगोदर शिकलेलो आहोत. आता जे जे अक्षर आपण शिकलेलो आहोत त्या पद्धतीने तुम्ही यावर सराव करायचा आहे. आणि सराव करताना व्यवस्थित काळजीपूर्वक करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही हा सराव व्यवस्थित केला तर तुमच्या लिखाणामध्ये याचा परिणाम तुम्हाला जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचे हस्ताक्षर मोत्यासारखे होण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण पुढील अक्षरांकडे सुरुवात करणार आहोत. पुढील अक्षर आहे च.
त्या वळणाप्रमाणे तुम्हाला सराव करायचा आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. मी सांगितल्याप्रमाणे 45 अंशाच्या कोनामध्येच हा पेन धरून तुम्हाला सराव करायचा आहे. हा पेन कोणत्या कंपनीचा नाही, तर हा मी स्वतः तयार केलेला आहे. मुलांच्या हाताला आणि बोटांना अनुसरून हा पेन खूप छान आणि हलका आणि वजनाने खूप छान आहे. त्यामुळे हा पेन 1ली ते 4थीच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मुलांचे हस्ताक्षर जर छान झाले तरच त्यांच्या बाकीच्या विषयावर त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात होते. छ ह्या अक्षरावर अवलंबून हे खालील शब्द तुम्ही सराव करत असताना तुम्हाला तुमच्या वहीमध्ये या अक्षरांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. वरील मात्रा छ ग व्यवस्थित गिरवत याचा तुम्हाला सराव करायचा आहे. पुढील अक्षर आहे ध. त्या ठिकाणी तुम्हाला साईडला वळण दिलेले आहेत. त्या वळणाप्रमाणे तुम्हाला सराव करायचा आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. अशा प्रकारे तुम्ही या शब्दांचा व्यवस्थित अक्षरांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. या वळणाप्रमाणेच तुमच्या वहीतल्या अक्षरांमध्ये बदल होण्यास सुरुवात होईल. खालील अक्षरांचा सराव तुम्ही करायचा आहे. खालील शब्द ध ह्या शब्दाला अनुसरून तुम्हाला व्यवस्थित गिरवायचे आहेत. गिरवत असताना पेन व्यवस्थित धरणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेन जर तुम्ही चुकीचा वळणाप्रमाणे जर हा पेन धरला तर या पेनमधून शाई बाहेर येणार नाही आणि तुमचा पेन व्यवस्थित चालणार नाही. पुढील अक्षराकडे आपण आता सुरुवात करणार आहोत. पुढील अक्षर आहे ट. ट तिथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुरुवात करायची. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. अशा प्रकारे या अक्षरांचा तुम्ही आनंद घेत घेत या अक्षरांचा सराव करायचा आहे. हा सराव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला हे शिकणं कुठेही मिळणार नाही. अशा प्रकारे सुटसुटीत आणि व्यवस्थित या ठिकाणी दाखवून व्यवस्थित पेन चालवण्यास शिकवले आहे. खालील अक्षरांचा सराव हा तुम्ही करायचा आहे. ट या अक्षराला अनुसरून या ठिकाणी अक्षर दिलेले आहेत. त्या अक्षरावर तुम्हाला सराव करायचा आहे. ज्याप्रमाणे पेन धरला आहे त्याप्रमाणेच तुम्हाला शेवटपर्यंत पेन धरून या अक्षरावर गिरवायचा आहे. अक्षरावर पूर्ण पेन बसला का नाही, शाई चालते का नाही याची खात्री करूनच हा पेन तुम्ही वापरणं गरजेचं आहे. मागील अक्षरावर ध याचा सराव जर तुम्ही छान केला असेल आणि क चा सराव केला असेल तर तुम्हाला हे अक्षर काढण्यास सोपे जाणार आहे आणि तुमची ही अक्षराची साईज तुमच्या नोटबुक प्रमाणे आहे. पुढील अक्षर आहे ट. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. अशा प्रकारे या अक्षराचा तुम्ही खूप छान असा सराव करणं गरजेचं असतं. तुम्ही हा सराव जर एकदम व्यवस्थित केला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं हस्ताक्षर खूप छान होणार आहे आणि याच अक्षरांचे वळण तुमच्या हस्ताक्षरामध्ये उतरणार आहे आणि हे अक्षर उतरले की तुमच्या अक्षर सुंदर दिसण्यास सुरुवात होईल. ठ या अक्षरावर अवलंबून आपण काही खाली या पद्धतीने तुम्ही हा सराव केला पाहिजे. हा सराव करत असताना पेनमधून शाई येते का याची खात्री करणं विद्यार्थ्यांनी
खूप महत्त्वाचं आहे. पेनमधून शाई येत नसेल तर पेन खोलून त्यामध्ये शाई आहे की नाही याची खात्री करणं खूप गरजेचं असतं. पुढील अक्षर आहे ध. 1 2 3 4 1 2 3 4 अशा 4 कट मध्ये हे अक्षर बसवलेलं आहे आणि ह्या कट प्रमाणे तुम्ही हे अक्षर पूर्ण करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. त्यासाठी तुम्ही विसरू नका. या अक्षरावर अवलंबून आता काही शब्द आपण आता खाली पाहत आहोत, त्यावर तुम्ही व्यवस्थित गिरवायचं आहे. कारण मागील तुमचे हे अक्षर झालेले आहेत, त्या अक्षरावर तुम्ही सराव केला आहे. त्या पद्धतीनेच तुम्हाला या अक्षरावर सराव करत तुम्हाला हे अक्षर पूर्ण करायचं आहे. सराव करत असताना पेन ज्या उंचीवर मी धरला आहे त्या उंचीवर धरणं खूप गरजेचं असतं. कारण त्या उंचीवरून हा पेन व्यवस्थित चालतो. पेन जवळ न धरता तो 2 सेंटीमीटर अंतर वर धरणं खूप गरजेचं आहे. आता पुढील अक्षर आहे द. द ला 2 मात्रे आहेत. ते 2 मात्रे घेत असताना विद्यार्थ्याने एकाच पॉइंट मध्ये ते येणं खूप गरजेचं असतं. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 अशा या 6 पार्ट मधून हा द तयार झालेला आहे. वरील 2 मात्रे घेत असताना ते मात्रे दोन्ही एकाच पॉइंट मध्ये जोडले गेले पाहिजेत याची विद्यार्थ्यांनी खात्री करणं खूप गरजेचं आहे. खालील अक्षरांचा सराव त्यांनी मात्र व्यवस्थित करायचा आहे. त्यांच्या नोटबुक मध्ये एकाच लाईन मध्ये त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. खालील अक्षरांचा सराव हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करायचा आहे. आणि करत असताना याची काळजी घ्यायची की आपला पेन व्यवस्थित चालतो की नाही याची काळजी करत हा पेन तुम्ही व्यवस्थित चालवायचा आहे. कारण हा पेन परत तुम्हाला मिळणार नाही. कारण हा किट बरोबर एकदाच पेन येणार आहे. अक्षर गिरवताना व्यवस्थित गिरवायचं आहे. यानंतरचे पुढील अक्षर तुम्हाला लवकरच सराव झाल्यास नंतर तुम्ही या सराव करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेनाबद्दल सर्वात महत्त्वाची सूचना आज मी देणार आहे. तर पेन जर चुकीचा पकडला तर डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करण्यास सांगतात. त्यामुळे पेन कसा धरायचा तर चला पाहूया. पेन धरताना व्यवस्थित 2 बोटामध्ये आणि 3रं बोट खाली लावायचे. आणि चुकीची पद्धत ही आहे, चुकीच्या पद्धतीने असं लिहिलं तर तुमच्या हातचा ऑपरेशन करावं लागतं. त्यामुळे चुकीचे पेन पकडू नका. Like, comment and subscriber.